हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे रविवार. आज मी बनवत आहे सोलकढी, कारण आज माशाचा बेत आहे. तर इथे बघू शकता, इथे नाचण्याचं पीठ भिजवलेलं आहे. नाचण्याची आज भाकरी आहे, म्हणजे नाचणे तांदूळ आणि गव्हाचं तर मिक्स भाकरी आहे. आणि इथे आपली ही मस्तपैकी छान छान अशी कोलंबी शिजते आहे. बघू शकता इथे, तुम्हाला दाखवते मी. तर इथे मस्तपैकी ग्रेव्ही, माझ्या मुलाला सुकी आवडत नाही, त्याला रस्सा आवडतो. म्हणजे ॲक्च्युली कोलंबी आवडत नाही, रस्साच आवडतो. त्यामुळे त्याच्यासाठी हा रस्सा इथे चालू आहे शिजण्याचं काम. आणि इथे मी मासे असे छानपैकी सुक्यात घातलेले आहेत. इथे बघू शकता सुंदरपैकी, हे बघा. तर आता इथे सोलकढी करण्यासाठी मी इथे नारळ 2 किसले होते. तर हा जो मोठा नारळ होता त्याच्यातले मी थोडंसं, म्हणजे एवढं खोबरं बाजूला केलं आहे. आणि हे बाकीचं घेतलं आहे, म्हणजे पाऊण नारळ घेतलं आहे. इथे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, 2 इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्यानंतर इथे जवळपास 7 ते 8 पाकळ्या ह्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, सोललेलं लसूण. आणि इथे हे घेतलेलं आहे जिरं. तर आता हे सारं मिश्रण मी पाणी घालून वाटणार आहे मिक्सरला. आणि छानपैकी आपण ह्याचं नारळाचं आपण दूध करून घ्यायचं आहे. आणि ते आपण, माझ्याकडे गाळणी आहे, त्या गाळणीने आपण गाळणार आहोत. ही ड्रेसिंगसाठी वरती मी कोथिंबीर ठेवलेली आहे, ती वरून सोलकढी झाल्यावर त्याच्यावरती घालणार आहे. आमच्याकडे रत्नागिरी पट्ट्यात आणि सिंधुदुर्ग पट्ट्यात, सिंधुदुर्ग पट्ट्यात रेड करतात सोलकढी, म्हणजे आपला आगळ टाकून. आणि इकडे रत्नागिरी पट्ट्यामध्ये कोकम कढी बोलतात, पण ती फोडणीची असते आणि ती अशी पिवळसर अशी असते. म्हणजे हे जे दूध काढून आपण फोडणीला टाकायचं आणि त्यामध्ये हळद घालायची, म्हणजे ती कोकम कढी झाली. म्हणजे आगळ वगैरेच घालून, पण हळद ती पिवळी असते ती अशी. आणि आता मी जी बनवते ही आमची मालवणी पद्धतीची कढी बनवते मी. तर ह्यामध्ये माझं घरचं आगळ टाकलेलं आहे, आवशीन दिलेलो. आणि आता कंटिन्यू पुढे व्हिडिओ करतो आहे मी मालवणीत. म्हणजे भंडारी पण मध्ये मध्ये बोलतं आहे, पण मका मालवणीत जमतात तशी. आणि त्याच्यात काय एवढं फरक नाही असा, पण समुद्रकिनारी राहणारी माणसं ही मालवणी आणि भंडारी अशी मिक्स बोलतात. तर आता मी लावतो आहे मिक्सर आणि दूध करून घेते नारळाचा. आपण आपला वाटाप वाटला काय बघूया. तर ह्या बऱ्यापैकी अजून थोडा वाटतं आहे मिक्सरात. तर आता आपला ह्या वाटण मस्त झालेला. तर आता आपण गाळून घेऊया, नारळाचा रस काढूया. काही लोक प्लेन नारळाचा रस काढतात, आणि म्हणजे नुसताच लसूण आणि नारळाचा खोबरा वाटून आणि मग त्या गाळतं. बाकी बुतूर कोथिंबीर मिरची काही एक टाकणार नाही. मी तिखटपणासाठी वाईस मिरचे टाकले 2, आणि कोथिंबीर आपलं वास बरोबर येता म्हणून कोथिंबीर टाकले. तर चला आता ह्या मिक्सर आपण ह्या आता गाळून घेऊया. तर आता इथं मी चाळण आणि आमचं कुकरचं डबो घेतलं आहे, म्हणजे बुतूर सोलकढीचं नारळाचं रस जाईल. कारण टोप घेतलं असतं ते चाळणीचं रस बाहेर पडण्याची शक्यता, म्हणून मी इथं डबो घेतलं आहे. तर आता बघू शकता, आता हे रस मी बुतूर गाळतं आहे, होतं आहे. आणि म्हणजे हातानं असं वरसून खोबरा चेपूक हवा बऱ्यापैकी, म्हणजे त्या बुतूर जाताला सगळा रसान. सगळा आधी मिसळून घेतो आहे. मस्त कोलंबीचं पण वास येता. व्हायचं गॅस बारीक करतो आहे, नाही तर लागतं खाली. तर आता हे आम्ही असा हातानं असा करतो आहे. व्हायचं पॉज करतो आहे, कारण एका हातीन काम आणि एका हातीत मोबाईल होणार नाही. तर आधी मी रस काढून घेते आहे आणि मग फायनल टच मी तुमका दाखवतो आहे. कारण ह्याच्यात आता मस्तपैकी आगळ आणि साखर व्हायच आणि मीठ घालू हवा, कारण आगळात पण मीठ असतं. त्यामुळे चव बघून, म्हणजे सोलकढी करूनच मग चव बघून साखर आणि मीठ टाकू हवा. मी पिठी साखर केलेली आहे फराळाची, तर तीच टाकतलं आहे. तर आधी बघते, जास्त पण गोड नाही. तर आता आधी रस काढून घेते. तर आता इथे आपला नारळाचा रस मस्तपैकी रेडी आहे. हा जवळपास अर्धा डबा झालेला आहे.
आता ह्यामध्ये मी आईने दिलेला माझ्या आगळ टाकणार आहे. हा घरचा आहे, आई मला दरवर्षी देते. आमचं नवीन रातांब्याचं रोप लावलेलं त्याला आता 10 वर्ष झाली आहेत जास्तच, तर ते आता छान रातांबे धरतात. मग हा घरगुती आई पप्पानी मला काढून दिलेला आहे. तो आता मी ह्यामध्ये टाकते. आता इथं तुम्ही बघू शकता कोलंबी पण आपली मस्तपैकी मगाशपेक्षा आता तिने कलर सोडलेला आहे तवंग तेलाचा. तर आता मी गॅस इथे बंद करणार आहे कोलंबी खालचा आणि यामध्ये आगळ टाकते. चवीनुसार साखर मीठ टाकून फायनल तुम्हाला मी दाखवते सोलकढी. तर आता इथे बघू शकता चवीनुसार आपल्याला जेवढा आंबट हवं आहे तेवढं आपण हे इथं घालायचं आहे आगळ. या आगळामध्ये कोणताही आर्टिफिशियल कलर असा नाही आहे, निव्वळ आणि प्युअर हा कोकमांचाच आहे. आणि हा 3 फुटांचा आगळ आहे, म्हणजे कोकमाना जो लावून शिल्लक राहतो. मालवणी लोकांना माहिती असत की तो कसं करतात आगळ. तर आता कढीत आमच्या मस्त कलर इल्लेलो हा. आता यामध्ये मी कोथिंबीर टाकलेलं आहे, त्यामुळे म्हणून थोडंसं काळपट कलर इल्लेलो हा, पण पिंकिश हा, म्हणजे अगदीच काही काळपट नाही याचा. तर ह्यो नॅचरल हा कलर. जर कोथिंबीर नाही टाकलं असतं किंवा मिरची तर ह्यो असंच मस्तपैकी गुलाबी असे हॉटेलात दाखवतात. त्याच्यामध्ये बीट घालतात, बीटाचं रस, त्यामुळे ती एकदम प्युअर म्हणजे दिसतं. तर आपली इथं सोलकढी तयार आहे. मी आधी आंबटपणा चाकून घेतो आहे आणि मग अगर वयो झाल्यास अगरम बोलते. मध्ये हिंदी येतात तोंडात, काय करतलो, भाषा जशी आहे आपली. तर आता हे आगळ चवीनुसार मग टाकतं आहे. बाटलीचं नाव बघा काय आहे, लिमका हातभुतुरा आगळ. तर आता मीठ आणि साखर घालून झालेली आहे आणि आता मी वाईज ढवळतो आहे जेणेकरून साखर डागाक हवी. मीठ बरोबर आहे, तरी पण वाईज आगळ टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण मी वाढवलं आहे. तर आता इथं बघू शकता या प्युअर नारळाचा दूध होता, आता आगळ टाकल्यामुळे वाईज फुटलेला हे बघा. म्हणून गावठी नारळ असतात ना ते असे असतात, दुधासारखं एकदम दूध कसा येतात रस त्याचं. तर आता आपली सोलकढी ही मस्तपैकी रेडी आहे. तर ही वाईस फ्रीजात ठेवून मग थंडगार जरा झाली, म्हणजे मुळातच ही थंड असा, पण काही लोकांका असा कोल्ड्रिंकसारख्या पिवचा असतात, तर ही असंच डबो फ्रीजात ठेवून मग सर्व केलात तरी चालतं. आणि वरसून मी आता चिरलेली कोथिंबीर घालतो आहे, हे बघा. तर आता करून तुम्ही सोलकढी आमची बघा. आता ग्लासात सर्व करून तुमका दाखवतो आहे फायनल. मी काचेचं ग्लास घेतलं आहे आणि आता कुठून मी आता सोलकढी तुमका ओतून दाखवते. सोलकढी ही पित्तशामक असता, काहीतरी सोडे बिडे पिण्यापेक्षा हे घरगुती ह्या कोल्ड्रिंक करून पिलास, पाहुण्यांका दिलास, पाहुणे पण खुश, तुम्ही पण खुश. ह्या आगळाचा गोड सरबत पण होता. तर ही सोलकढी तुम्ही हैसर बघू शकता, इतकी सुंदर दिसता. हा ती नॅचरल कलर, बाकी कसलोही कलर नाही असा ॲडिशनल. तर रेसिपी आवडल्यास माझं चॅनल लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. थँक्यू. कसं माझ्या हातासारखंच गुलाबी कलर इल्लेलो कढी आहे.